जिल्ह्यातील वाई मौजे कुसगावमधील अवैध ब्लॅक जेम स्टोन क्रशर विरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांनी मंत्रालयावर पायी मोर्चा काढलाय। मोर्चात महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुलं सुद्धा सहभागी झाली आहेत। हे आंदोलनकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सातारा जिल्ह्यात 141 गावांना भूस्खलनाचा धोका आहे। मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे तत्काळ न्याय देण्याची आणि बेकायदा खाण आणि क्रशर परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे। अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिलेला आहे। अनधिकृत स्टोन क्रशरच्या विरोधात हे आक्रमक झालेले आहेत। करोड रुपयांचा माल जो सुरूर पासून जो रस्ता बनतोय, कोकणामध्ये जातोय, जो पोलादपूर मार्गे जो जाणार आहे, त्याच्यामध्ये ही खाण जर सुरू ठेवली तर त्यांना ते अगदी सुलभरित्या तिथे तो माल मटेरियल तिथे नेता येईल असं त्यांचा प्लॅन आहे। 1200 मीटरवरती धोम धरण आहे। त्या धोम धरणाला या ब्लास्टमुळे तडे गेलेले आहेत। आजूबाजूची घरं आहेत, आता त्या भिंतीला तडे गेलेले आहेत। आजूबाजूची घरं आहेत, त्या घरांना पण तडे गेलेले आहेत।